मला दिलं पडत मी तिला पडित नाही. मी आलोय ना कामच ठेवलंय तिला बसवून. आपल्याला जमत नाही, जमतच नाही. पूजा आवरती इकडलं किचन. इथं पण लय राडा झालाय तिथं. आता ह्याला पटापटा भाजून घ्यायचा आणि तर आपण घासू दोघे. भांड्याचा पाळा. माझे पण भांडे तेवढेच आहेत घरी, इथं आहेत तेवढेच. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळी राधूला शाळेमध्ये पाठवलं आणि रात्री आम्हाला झोपायला लय उशीर झाला. कसा पुढं चाललाय व्हिडिओ घेते तर नाटकीच करतोय. का मार कुठं जायचं? चला शाळेत चला. तर आता ओम चाललाय शाळेमध्ये. म्हणलं जरा थोडासा व्हिडिओ घ्या. लय वेळ झाला आवरत होती आणि दुर्गाची काय बघा तिकडं कशी चालली सगळ्याच्या पुढं. काय जायचंय काय गाडीला आडवा अजून ते दिवच्या सारखं? हा काय मा होय दुर्गा का तुमच्या पुढे गेली ती? होय होय. तर आता ओम चाललाय शाळेत आणि मला आता राहिलेला स्वयंपाक करायचा आहे. काल माझा 9 वाजता सगळ्यांचा स्वयंपाक झाला. झालं तर सगळ्यांची जेवणं झालते बघा. पण आज लय उशीर झाला. कणकणी भरल्यासारखं होतं ना अंगात, त्याच्यामुळं असं हे होतं कामच करू वाटत नाही. आता हे तर कणिक पण मळून घेतली आहे आणि सकाळी डब्याला वांग केलं तर बघा. चपाती सकाळीच ओमला पण करून ठेवल्या होत्या. 2-4 चपात्या करून ठेवल्या होत्या आणि इथं फ्लावरची भाजी टाकली शिजायला. अशी मस्त शिजते तरी आहे कडकडून. चहा पण केला. दुसऱ्यांदा चहा केला. ते पप्पा आणते बघा घरी. तर चला मी घेते चपात्या करून आता आणि मसाला पण करायचा आहे. आज ह्यांनी जाणार आहे तर भाऊजींसंग. आज आम्हीच घरच्या घरी मसाला करणार आहे आणि मसाला कुठून आणला की पॅकिंग करायची बघा. तर आज लय उशीर झाला आणि कोमलताई धुतात कपडे. त्यांना राहू द्या म्हणते पण ऐकणार. म्हटलं मी धुते कपडे, राहू द्या म्हणलं. कपडे धुत बसल्या आणि ह्या चटईवरच्या साड्या मी तशाच ठेवल्या होत्या. रात्री लय कंटाळा आला होता. आता हे सगळं आवरायचं आहे. तरी सकाळी झाडून घेतलं. सगळं जिथलं तिथं पडलं. ह्यांनी अजून विस्कटलं. मी सगळं शेजारी ठेवलं होतं. तरी अजून नीटनाटकं ठेवायचं आहे बघा. जिथं तिथं राडाच आहे. म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावा. लय टायमिंग झालं. बरं 10 वाजत आल्या. ताईंना ह्यांना मगाशी चहा प्यायला बोलवलं. ताईंच्या काय आंघोळ झाली नव्हती अजून. तुम्हाला म्हणलं होतं ओमला शाळेत पाठवलं आणि चपात्या केल्या बघा. आता म्हणजे मी चपात्याच करत होते आणि 9-10 चपात्या केल्या आणि इकडं बघा ह्यांनी आणलं चिकन आणि मी भाजी पण केली. तर एवढ्या चपात्या झाल्या एवढे कनेक्ट ठेवून द्यावा म्हणलं. मी फोडणीला टाकावं चिकन आणि शिजूस तर भाकरी करा म्हणलं. उशीर तर लय होता आलाय. ताईने तर धुतले कपडे. तर चल म्हणतं आता भाकरी करते बाजरीच्या. रात्री आळतच पिठं आणलं. तांदूळ आणलं 5 किलो, पिठं आणलं गव्हाचं 5 किलो आणि बाजरीचं 5 किलो आणि ज्वारीचं 5 किलो असं आणलं. तर आता स्वयंपाक करून चिकनची भाजी. तर आता इथं चिकन शिजलंय आणि पिऊला आणि दुर्गाला दिलंय खायला. चिकन शिजाय टाकायच्या आधी पिल्लूने ह्यांनी जेवण केलं आणि छोकूसाठी तिथं थंड व्हायला ठेवलंय. पोट भरून जेवण केली. मुलांनी जरा उशिरा आणलं त्याच्यामुळे. आणि इकडं चाललं ह्यांचा पण व्हिडिओ चालू. आत्या गेली पुढं गाडी दिसली. बूट घरात होता तुम्हाला म्हणलं होतं मी. आता 2 वाजलेत आणि आता वरच्या घरी निघाले. तर घरात भांड्याचा पाळा आहे सगळं तसंच आहे. बेडवरती पसारा तसंच आहे. ह्यांनी शूटिंगला चालल्या तर भाऊजींचा आता फोन आलाय. सारखं फोन येतात. आधी स्वयंपाक झाल्या माल भरू लागितला ह्यांना पोस्टाचा. एक शेवटची भाकर राहिली. मला म्हणलं हातातलं काम सोड पटकन माझ्याकडे. तर नुकत्याच ताईंना फोन केला होता. नुकत्याच ताई आला. ताईंनी भाकर भाजली. ह्यांना माल भरू लागितला. मग आता चाललोय तिकडं. ताईं भाऊ गेला पुढं. ह्यांनी चाललं शूटिंगला. तर जाऊन सामान भाजायचं. आज ताईंना मदत करायला तर मला हात लागला नाही कांदा कापून. तिथलं चुरकाना डबल आहे स्वयंपाक पडल्यामुळं. असू द्या आता डंक्यावाल्या काकांचा फोन आहे. अजून सामानाचा तपास नाही भाजायचं. गेल्या चूल पेटवायची. ह्यांनी गेला शूटिंगला बघा. तुम्हाला तर घरण्याताने सांगितलं होतं शूटिंगला गेलं आणि हिथं आल्या पहिली चूल पेटवली. कोमलताई केशवभाऊची कांदा ही चिरत होती आणि कांदा चिरून झाला होता. राहिलेला थोडा ते पण त्यांनी चिरला आणि आल्या पहिलं सामान भाजलं. व्हिडिओ घेतला नव्हता. लय घाई होती आणि त्या डंक्यावाल्यांचा फोन येत होता काकांचं बघा. त्यांना म्हणलं थांबा अर्धा तास सगळा मसाला भाजला आणि दिला केशव भाऊजींजवळ. म्हणलं आता तरी घ्यावा व्हिडिओ. आणि व्हिडिओ मोबाईल पण घरातच होता मुलांजवळ. आणि जयंतीच्या ताई पण गेला तर जयंतीला काय म्हणल्या कळायचं नाही. कोणाला कळतं कोणाला नाही कळत. तर इथं कांदा भाजतोय. कढई टाच भरली होती
आणि थोडा कांदा चपला अजून ताटलीभर कांदा टाकला होता. तर सामान भाजायला सोपं आहे बरं का बाकीचं, पण या कांद्याला लई मेहनत घ्यावं लागते भाजायला नाही का. चिरायला पण तेवढेच आणि भाजायला पण तेवढेच, आणि जाळ पण लई घालावं लागतं. थोडा जाळ कमी आला की लगेच कांदा हे होतो, थंड होतो आणि भाजत नाही. सारखा कंटिन्यू जाळ घालावं लागतं असं बघा ह्याला का असं. त्याच्यामुळे उशीर लागतं. जाळ असला भाजतो. आत्ताच भाऊजींचा फोन आलता, केशव भाऊजींचा. कांदा भाजला का म्हणलं 15-20 मिनटं थांबा, या म्हणलं तोपर्यंत भाजते. अजून एक लाकूड घातलं चुलीत, कारण 5 वाजून गेलं तर. आणि मसाला करून आणला, मसाला भरायचा. आणि पूजाने पण सामाने भरू लागितलं, उरकलं काना आणि आता कांदा तुम्हाला दाखवते अजून खाली कसा भाजतोय. पूजावरती इकडलं किचन, इथं पण लय राडा झाला. तिकडे स्वयंपाक लय वेळ करत होती, शूटिंग लावली, शूटिंगच्या माणसांचा स्वयंपाक. आणि दोन्हीकडं पण चिकन, ह्यांनी पण तिकडं 1.5 किलो आणलं आणि इकडं पण आणलं होतं. तिनं बिर्याणी केली, मी तिकडं भाकरी केला बाजरीच्या, चिकनची भाजी केली केला. हे तरी काय ना तुझं आवडलं, तू तिकडे येऊन बघ. किचन कट्ट्या पिठ आणलंय, भांड्याचा पाळ आहे खाली, किचनमध्ये कचरा गोळा करून ठेवलाय. हॉलमध्ये साड्या आहेत, दिवाणावरती सकाळी गोधड्यांच्या घड्या घातल्या, ते पण तसंच आहे. गेल्यावर करायचं आणि तेवढं करून मसाला भरायचा. अजून ह्यांचे कपडे, दुर्गाचे कपडे आहेत धुवायला, तरी कोमलताईने सकाळी कपडे धुतले. त्यांनाच म्हणलं होतं नको, पण त्यांनी ऐकलं नाही तरी धुतले त्यांनी कपडे. आता ह्याला पटापटा भाजून घ्यायचा आणि तर आपण घासू दोघे. भांड्याचा पाळा, माझे पण भांडे तेवढीच घरी, इथं आहेत तेवढीच घासा करायचं. आता काय त्याला काय पर्याय नाही, पैसा पाहिजे म्हणल्यावर करायचं पाहिजे. आता इकडे केशव भाऊजी आले, कांदा द्यायचा त्यांना, म्हणलं या येऊस तर भाजते. फडकावं लागन, कांदा जास्त आहे ना. झाली बघा भांडी घासून, बराच वेळ घ्याला भांडी घासाय. आणि चहा पण केला भांडी घासायच्या आधी थोडं आवरून, आणि चहाची पण भांडी घासून टाकली. गॅस घासला हे निघलं नाही, पुसून काढावं लागन. 3-4 वेळा घासलं पण निघतच नव्हतं. मसाला भरायचा उरकत होती, आता निघल बघा. पुसून काढावं लागेल, स्वच्छ होऊन जाईल लगेच. तर फरशी पण पुसून घेतली. दिली वाकडे संपले का? सुट्टी कधी लागायची? ओमला उद्या सुट्टी लागली, कृष्ण ओमला. कसे बाहेर खेळतात कसे. त्यांच्या आजच केली गोड पदार्थ सांगितलं होता, कायच करणं नाही झालं. हा घरातल्या साड्या का जुन्या द्या का लोकाला. आणि भाऊजी आताच मसाला घेऊन आले. नव्याच्या एवढ्यात पैठणी संपल्या आणि काठपदरी संपल्या, सगळ्याच संपल्या. एवढ्या 1 नंबर साड्या तुम्हाला सांगतो, आईसाहेब मसाले सोबत द्यायचे ते माहितीये का? एवढंच राहिलं. किती आहेत मोपल्या का? मोपल्या का? उद्याच्या लगेच 100चा लॉट आहे मोपल्या का? उद्या आणायच्यात माहितीये. एका मिनिटात तुम्हाला सांगतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20 25 26 27 28 29 30 60 उद्या आणावं लागतात. उद्याच्या आता बुकिंग आहे आता. हा आणि आजचं अजून वेगळंच आल्यावर लिहितं. ह्यांनी नाहीत ना आला अजून. पोस्टाला सकाळी मी किती मसाला टाकला मला माझ्या द्यायला बरं का? 12 किलो 12 किलो पोस्टाचा, आणि बाकीचा कुरिअरचा होता 50 किलो. तर बघा आता 7:45 वाजल्यात. आता आम्हाला माल भरायला चालू करायचा आहे. मी दुर्गाची आणि ह्यांचे कपडे धुत होते तोपर्यंत भाऊजींनी आताच मसाला आणला. कपड्याच्या घड्या घालायच्या अजून. मला दिलं पडत, मी तिला पडित नाही. मी आलोय ना कामच ठेवलंय तिला बसवून. आपल्या जमत नाही, जमतच नाही. काय आवरून वैताग आला. चला घेते आता मसाला भरून देते माफ करून. भाऊजी पॅकिंग करते पटापटा. थोडंसं आवराव म्हणलं होतं, कशाचं आवरता कशाचं काय करता. अवतार ते आपला अवतार सदा ना कदा नशिबाला पुजल्याला. होय भाऊजी? थोडं आवरा म्हणलं होतं, वेणे घाला, दिवस मावळून गेला. आता जाऊ द्या. मसाला पॅकिंग करून झाला, भरून झाला बघा. ह्यांना साड्या पण मी पॅकिंग करून लागेल. आणि ह्यांनी कुरिअरला बघा माल टाका गेला केशव भाजी. आणि ह्यांनी 10 वाजून इथंच गेला होता. आणि आता एवढ्यात ह्यांनी आलं, म्हणजे मगाशी गेलतो व्हिडिओ घेतला नव्हता. आणि ह्यांनी यायच्या आधी बघा आम्ही सगळा पसरा आवरून घेतला होता. मसाल्याच्या पुढे टाकतं टेबलवरती ठेवलं होतं. ह्यांनी आलं अजून परत पुढं सगळं खाली घेतलं. आणि परत अजून त्यांनी फोटो काढलं. त्यांना मपायचं होतं मसाला किती म्हणजे मोठीच्याला करायला.
जीव वैतागून जातो एक तर कामाने. आता अजून हा डबल कुठला झाला, अजूनही पसारा आवरून ठेवायचं सगळं. त्यांनी बघत बसलं थोडं मोबाईल आणि इकडं दुर्गावून झोपलं तर. आणि साड्या पण भरून ठेवल्या होत्या सगळ्या मोपून. आणि ह्यांनी अजून आल्यानंतर महागारी आल्यानंतर साड्या खाली वाटायला लावल्या, मोपायला लावल्या. आम्ही सांगतो आहे एवढंच आहे पण भरवसच नाही. झालं आता सगळं आवरून. आणि किचन तर आधीच आवरून ठेवलं होतं. आज काम पण जरा लवकर झालंय. आणि इथं सकाळचं स्वयंपाक आहे, भाजी पण आहे चिकनची. आणि थोडासा भात केलाय पांढरा बघा मुलांसाठी, बराच वेळ झाला करून ठेवलेला. आणि आता त्यांनी आणि मीच राहिलं जेवण करायचं. खरकटे भांडी ठेवू वाटत नाहीत पण आता लय कंटाळा आला, सकाळच घासावं म्हणलं.